नमस्कार. सप्तरंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत. आपल्या शरीराला आजार झाला की आपण दवाखान्यामध्ये जाऊन उपचार घेतो, स्पेशालिस्टना जाऊन भेटतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का की आपल्या शरीराला जसा आजार होतो तसाच आपलं मनसुद्धा आजारी पडतं. ह्याची जाणीव फारशी कोणाला नसते. आपण आज याच विषयावर बोलणार आहोत आणि हे बोलण्यासाठी आपल्याकडं आज माझी मैत्रीण आली आहे. तिचं नाव आहे डॉक्टर श्रद्धा मुखेडकर. मी तिची तुम्हाला ओळख करून देते. डॉक्टर श्रद्धा या होमिओपॅथी डॉक्टर आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून मुंबईमध्ये काम करतात. त्यांनी समाजशास्त्र आणि प्राकृत विषयामध्ये MA केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ब्राह्मी लिपीचाही अभ्यास केलेला आहे. त्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी पदवी घेतलेली आहे. मुंबई आकाशवाणीवर वृत्तनिवेदक म्हणून आणि मुंबई दूरदर्शनच्या वृत्त विभागामध्ये त्या काम करतात. विविध वृत्तपत्र, मासिकं, नियतकालिकं, मेडिकल जर्नलमधून त्यांची अनेक लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. सामाजिक क्षेत्रांमध्येही त्यांचा बराच सक्रिय असा सहभाग आहे. तर आपण भेटूया माझी मैत्रीण डॉक्टर श्रद्धा मुखेडकर. नमस्कार श्रद्धा. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्यातला मला पहिलाच प्रश्न तुला असा विचारायचा आहे की मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? आता आपल्याला सगळ्यांना शारीरिक आजार म्हणजे काय हे खूप चांगलं माहिती आहे. पण आपण शक्यतो काय म्हणतो की शरीर आजारी म्हणजे काय, तर माझं काहीतरी दुखतंय, काहीतरी आहे, गडबड आहे. मग जर एखाद्या वेळेला मला राग आलाय आणि मी कोणाशी तरी अबोला धरलाय, मग त्यावेळेला जर मला कोणी विचारलं की तू कशी आहेस, तर मी चांगली असं उत्तर देईन का? नाही देणार. मग माझ्या शरीराला काही झालंय का? काहीच नाही झालेलं आहे. तरी पण मी असंच म्हणणार की मी बरी नाही आहे. म्हणजेच काय, तर एखादं शरीर ठीकठाक आहे, तब्येत व्यवस्थित आहे म्हणजे काय, तर त्या शरीराचं शारीरिक स्थिती आणि मानसिक स्थिती दोन्हीही व्यवस्थित असणं म्हणजे तब्येत बरी असणं. तर ही व्याख्या कशाची आहे? ओव्हरऑल माणसाची तब्येत कशी. अच्छा. मग आता मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे हे कसं सांगायचं? मग आता याच्या उलट असं पण असू शकतं की शरीर आजारी आहे पण मन व्यवस्थित आहे. मग ही स्थिती कशी ओळखायची? तर मन आजारी असलं म्हणजे काय होतं की आपल्याला काहीच सुचत नाही. मग मन व्यवस्थित आहे हे आपल्याला आता खूप पटकन शोधता येईल की म्हणजे काय. तर मन चांगलं असलं म्हणजे मला सकाळी उठल्यावर ओके, आजचा दिवस माझा सुरू झालाय असं वाटणं. सुरुवातीपासून सुरुवात करूया. जर मन व्यवस्थित नसेल तर अरे आता सकाळ झाली, आणि ही वाली जी भावना असते ती एका स्वस्थ मन आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये नसते. म्हणजे थोडक्यात सकाळी जर मरगळ असेल तर ते आपण म्हणू शकतो की ते मानसिक आजाराचं लक्षण आहे. आणि त्याच्यानंतर दिवसभरामध्ये आपल्या ज्या काही रोजचे रुटीन कामं असतात ती करावीशी वाटणं, ती करण्यासाठी तितकी ऊर्जा असणं. अच्छा. आणि ती कामं करत असताना ज्या काही अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी माणसाला सोल्युशन सुचणं, ज्याला आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असं म्हणतो. युजली प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे आपण कधी वापरतो तर गणित सोडवताना. असं नाहीये. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे आता मला स्वयंपाक करायचा आहे, आपण बायका स्वयंपाक करतो किंवा आपण ऑफिसला जातो. मग मी ऑफिसला कशी जाणार आहे, तर रिक्षानी जाणार आहे किंवा मी माझ्या स्वतःच्या बाईकनी जाणार आहे. मग पेट्रोल आहे का, पेट्रोल संपलं तर काय करणार आहे. तर हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे. हे कोणाला सुचतं? ज्याचं मन स्वस्थ आहे त्यांना सुचतं. तर या सगळ्या गोष्टी असणं आणि जी काही कामं करतोय त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट येणं. मग जेव्हा आपण संध्याकाळी ही सगळी कामं संपवतो आणि आपण बसतो तेव्हा आपल्याला ओके, मी ठरवलेली ही कामं झाली आहेत आणि मला बरं वाटतंय, असं जर दिवसभरात वाटत असेल तर समजायचं की माझं मन सुरळीत आहे. याला म्हणायचं मनस्वास्थ्य. की मला मानसिक ताण आहे किंवा माझ्या कुटुंबातल्या कुणाला तरी मानसिक ताण आहे, हे कसं ओळखायचं? आता आपण आजकाल आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये एक कॉमन शब्द आलेला आहे, तो म्हणजे डिप्रेशन. खरं तर डिप्रेशन नसतं, ते खरं तर तो असतो तणाव.
आपल्या रोजच्या कामांमधून जो आपल्याला येतो तो तणाव असतो आपल्याला. पण आपण त्याला एक म्हणजे पण अशी रुटीन टर्म करून टाकली आहे की मला डिप्रेशन आलंय. तर तुम्ही जो शब्द वापरला तो खरंच खूप चांगला आहे, मानसिक तणाव असणं. मानसिक तणाव असणं हे ओळखायचं कसं, तर त्याच्यामध्ये आपल्या रोजचं जे रुटीन आयुष्य असतं त्यामध्ये काही बदल घडलेले असतात. तर आता ते कसे बदल घडलेले असतात? माणसाची झोप, जेवण आणि काम करण्याची ऊर्जा, मी 3 मुद्दे महत्त्वाचे सांगते ते, की काम करण्याची ऊर्जा, झोप आणि जेवण या 3 गोष्टी गडबडलेल्या असतात. मग आता काही जणांचं असं होतं की काही जण ज्यांचं रोजची जी झोप होती त्यापेक्षा ते लोक जास्त झोपायला लागतात किंवा कमी झोपायला लागतात. जेवणाचं पण कधी कधी जेवण खूप जास्त वाढतं किंवा कमी होतं. आणि काही माणसं स्वतःला खूप जास्त कामामध्ये गुंतवून घेतात आणि काही माणसं अजिबात काम करायचं सोडून देतात. तर या गोष्टीवरून आणि आणखीन एक म्हणजे जेव्हा आपण सगळ्यांच्या सोबत कामामध्ये असतो तेव्हा त्या लोकांना खूप जास्त त्यांचं चिडचिड जी आहे ती खूप वाढलेली असते. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की या माणसाला मानसिक तणाव आहे. मग आता तणाव असण्याची वेगवेगळी कारणं आहेत. आता आपल्याला खूप साऱ्या भावना दिलेल्या आहेत. भावना काय आहेत, तर आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे त्याला आपण ज्या प्रकारचा प्रतिसाद देतो आणि काही काळासाठी तो प्रतिसाद टिकवून ठेवतो, तर त्याला आपण म्हणतो की ती आपली भावना आहे. मग आता राग, लोभ, माया म्हणजे ह्या सगळ्या आपल्याला माहिती आहेत की कुठल्या कुठल्या भावना आहेत. आपण नवरस वगैरे म्हणतो. तर या सगळ्या ज्या भावना आहेत तर त्या भावना आपण म्हणजे आपल्या परिस्थितीला दिलेला प्रतिसाद असतो. मग आता आपल्याला राग कधी येतो, तर एखाद्या माणसाची एखादी अपेक्षा असते की अमुक गोष्ट अशी असावी आणि मग ती तशी घडत नाही, मग त्यावेळेला राग येतो. म्हणजे काय, तर माझी अपेक्षा आणि खरी परिस्थिती याच्यामध्ये अंतर पडलं की आपल्याला राग येतो. मग जितकं जास्त अंतर तितकं आपल्याला जास्त राग यायला लागतो. मग युज्युअली काय होतं की जेव्हा माझ्या मनासारखं काहीतरी घडत नाही तेव्हा मला ताण येतो. आणि मग ताण कशाचा असतो, तर माझ्या मनासारखं का घडलं नाही किंवा मी काय करायला हवं होतं, का नाही घडत आहे, ह्या सगळ्या ज्या विचारांच्या सायकल सुरू होतात तर त्याला म्हणतात मानसिक ताण. आणि मग प्रत्येकाची स्वतःची अशी वेगवेगळी कारणं असू शकतात. हे मी सांगते ते कशाच्याबद्दल, तर आपण मानसिक आजाराचं 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेलं असतं. आता मी त्या टेक्निकल टर्म्स नाही वापरत. तर 2 प्रकारचे मानसिक रुग्ण असतात. एक ज्यांचं म्हणजे मानसिक आजारासह त्यांचं आयुष्य, रोजचं रुटीन आयुष्य सुरू असतं, आणि दुसरे असतात त्यांना जराशा अडचणी येतात रोजचं आयुष्य जगण्यासाठी. तर मानसिक तणाव दोन्ही प्रकारच्या रुग्णांमध्ये असतो. मग मी पहिला प्रकार सांगितला की आपलं रोजचं आयुष्य ते आरामात जगू शकतात अशी जी लोक असतात त्यांचा जो तणाव असतो तो कारणासह असतो. आणि ज्या माणसांचं आयुष्य रोजचं आयुष्य ते जगू शकत नाहीत असे जे रुग्ण असतात त्यांचा जो तणाव असतो किंवा त्यांचं जे डिप्रेशन असतं ते विनाकारण देखील असू शकतं. अच्छा, हां. आता हे कळलं, म्हणजे मानसिक ताण कसा ओळखायचा ते लक्षात आलं. आणि जेव्हा आता हा मानसिक ताण आलाय हे समजलेलं आहे, तर सगळ्यात प्रथम काय नेमकं करायला हवं? आता आपल्याला हे कायम लक्षात ठेवायला लागणार, रुग्णांचे 2 प्रकार आपण आता बोललो की एक जे आपलं नॉर्मल आयुष्य जगतात आणि दुसरे जे नाही जगू शकत. तर जे नॉर्मल आयुष्य जगू शकतात, आता आपण जेव्हा तब्येतीने आजारी पडतो, शरीराने आजारी पडतो, तेव्हा आपल्या प्रत्येकाला ही गोष्ट कळत असते की मला काहीतरी झालंय. पण मानसिक रुग्ण किंवा मनोविकार जे काही होतात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण काय आहे, तर त्या लोकांना हेच नाही कळत की मला काहीतरी झालेलं आहे. मग जेव्हा आपण असे तणावाखाली असतो तेव्हा अगोदर जे नॉर्मल आयुष्य जगू शकणारे जे रुग्ण असतात त्यांना हे कळत असतं की मला कशाचा तरी ताण आलाय. आता अगोदर आपण त्यांच्याबद्दल बघूया. तर त्या लोकांचं काय असतं की त्यांनी काय करायला हवं की मला ताण आलाय हे समजतंय म्हटल्यानंतर सगळ्यात अगोदर मला ताण कशाचा येतोय आणि मी माझ्या पातळीवर
त्याच्यावर काही उपाय शोधू शकतो का. आणि जर त्या माणसाला असं करता येत नसेल तर त्यांनी आपल्या पातळीवरचे उपाय संपल्यानंतर किंवा आपल्याला असं वाटलं की नाही मी हे नाही करू शकत तर त्यांनी मदत घ्यावी. मग आता ती मदत कोणाची घ्यावी, तर काही जण स्वतःच्या मित्रांना, आपल्या जवळच्या लोकांना बोलू शकतात किंवा मग तुम्ही समुपदेशकाकडे जाऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या आपली जी फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट आहे तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. म्हणजे मग ते तुम्हाला सांगू शकतील की तुमचा जो तणाव आहे तो कोणत्या पातळीवरचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल हेल्प गरजेची आहे का हे पण ते तुम्हाला सांगू शकतील. आणि मग जे दुसऱ्या प्रकारचे ताण येणारे लोक असतात तर त्यांचा ताण हा विनाकारण असतो आणि मग त्यांचं सगळंच आयुष्य गडबडलेलं असतं. मग त्यांचे जे नातेवाईक असतात, त्यांचे जे कुटुंबीय असतात, हे त्यांचं काम आहे की हे ओळखणं की या माणसावर काहीतरी याच्या रोजच्या वागण्यात बदल झाला एवढं तर नक्की कळतं. अच्छा. तणाव जरी नाही म्हणालो आपण तर इतकं नक्की कळतं की याच्या रोजच्या वागण्यात बदल झालेला आहे. आणि मग त्या माणसाने त्या माणसाला त्याचे जे केअरटेकर्स असतात किंवा घरातले लोक असतात त्यांनी डॉक्टरांकडे न्यावं आणि मग डॉक्टर नंतर सांगतातच की काय करायला हवं, औषधं हवी की काय हवं. आता हे जे मानसिक ताण किंवा मानसिक आजार आपण जे म्हणतो ते काय वेगवेगळ्या वयोगटांमध्ये कशा प्रकारचे आपल्याला आढळतात किंवा असं काय म्हणता येईल, किंवा जास्त प्रमाण कोणत्या वयोगटामध्ये आजकाल सध्याच्या काळामध्ये तुम्हाला ते जास्त जाणवत आहे? मानसिक आजाराचे जे काही प्रकार आहेत तर त्यामध्ये प्रत्येक वयोगटानुसार, म्हणजे आपण असं सरसकट असं नाही म्हणू शकत की ह्या वयोगटामध्येच हे आजार सापडतात असं नाहीये. आता जसं आजकाल आपण खूप ऐकायला लागलोय की मुलांमध्ये ADHD सापडतं आणि किंवा मग आणखीन ऑटिझम वगैरे हे जे प्रकार आहेत तर हे डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स आहेत. मग आणि मूड डिसऑर्डर वगैरे हे असे जे मानसिक आजार आहेत ते वयाच्या कुठल्याही टप्प्यावर होऊ शकतात. आणि मग आणखीन एक पलीकडे जाऊन जो स्किझोफ्रेनिया म्हटलं जातं तर तो अगदी म्हणजे वयात यायला लागली व्यक्ती की 18व्या वर्षी वगैरे पण तो होतो. अच्छा. आणि मग म्हणजे असं स्पेसिफिक असं काही नाहीये. हा, तणावाचं म्हणाल तर आजकाल जे आपलं बदललेली जीवनशैली आहे, आपण सगळेजण नोकरी व्यवसाय यामध्ये आहोत, आपण सगळेजण सुशिक्षित आहोत, शिकतोय आणि मग त्यानुसार स्वतःच्याकडून आपल्या काही अपेक्षा आहेत, आपल्या इतरांकडून अपेक्षा असतात. मग त्याच्यामध्ये आपण जसं बोललो की अपेक्षांमध्ये अंतर पडलं किंवा आपण बर्नआउट, फ्रस्ट्रेशन हे जे शब्द आजकाल खूप पॉप्युलर झाले तर त्याच्यानुसार या गोष्टी घडतात. पण अगदी तुमच्या प्रश्नाचं प्रिसाईज उत्तर द्यायचं असं म्हटलं तर प्रत्येक वयोगटानुसार वेगवेगळे मानसिक आजार आहेत. पण आपण जो तणाव म्हणतो तो आपल्या आयुष्याचा आजकाल एक अविभाज्य भाग झालेला आहे. या तणावाची कारणं काय दिसतात? मानसिक तणावाची कारणं की कारण आता तुम्ही म्हणलात ना की जास्त प्रमाणात आता सध्या हे जास्त दिसतंय आपल्याला, मानसिक तणाव हा दिसतोय, लक्षात येतोय, आता हा जाणवतोय जास्त. तर त्याच्या पाठीमागची कारणं काय जाणवत आहे? परत आपल्याला आणखीन 2 भागामध्येच बघायला लागणार की आपण सर्वसामान्य माणसं, तर आपलं काय झालेलं आहे की तणाव हा शब्द अगदी शाळेत जाणाऱ्या मुलापासून ते अगदी घरात असलेल्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांमध्ये आजकाल टेन्शन आणि डिप्रेशन तर हे झालेलं आहे. मी जे म्हणाले तसं की आपली बदललेली जीवनशैली, म्हणजे बघा पूर्वी काय होतं की 2 साड्या असल्या तरी किंवा 2 ड्रेस असले आनंद वाटायचा आणि कुठेतरी इथल्या इथे जाऊन फिरून आलो छान वाटायचं. पण आजकाल आपल्याला असं वाटतं की नाही, हे जास्त असायला हवं, त्यात काही गैर नाहीये. पण मग कधी कधी काय होतं की आपल्याच अपेक्षा आपण पूर्ण नाही करू शकत आणि मग त्याचं आपल्याला हे नसतं माहिती की जेव्हा अशा अपेक्षा असतात आणि ज्या पूर्ण होऊ शकत नाहीत त्याला सायकोलॉजीमध्ये एक स्पेशल टर्म आहे, त्याला म्हणतात की एखाद्या गोष्टीला क्लोजर देणं. म्हणजे एखादी गोष्ट घडवू शकत नाही असं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा ती एक्सेप्ट करणं की हे होऊ शकणार नाहीये. जसं मला खूप काम करायचंय, मला 2च हात आहेत आणि मला असं वाटतं की मला 3रा हात असतं तर खूप पटकन हे काम पूर्ण झालं असतं. पण हे कसं आपण मान्य केलं की नाही की काही झालं तरी मला 3रा हात नाहीच येणार आहे. तसं याला म्हणायचं प्रॉपर क्लोजर. मग आपण काय करतो की आपल्या
ज्या काही अपेक्षा आहेत किंवा आपल्या इच्छा आहेत त्या कधी कधी जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपण त्यांना प्रॉपर क्लोजर देत नाही आणि मग ते तसंच तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर बघितलं असेल एक ट्युनिंग फोर्क नावाचं असतं किंवा मंदिरातली घंटा आपण जेव्हा ती वाजवतो तेव्हा तिचा एक असा लाव असा आवाज येतो. मग काय होतं की आपण आपल्या ज्या अशा अतृप्त अर्ध्या गोष्टी आहेत त्या जर आपण तशाच ठेवल्या तर त्या आयुष्यात शेवटपर्यंत अशा ताणल्या जातात आणि त्याच्यामुळे काय होतं तर परत प्रत्येक वेळेला ताण निर्माण होतो. हे झालं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातल्या तणावाचं कारण. आता शाळेतली मुलं म्हणजे अगदी ज्या मुलांमध्ये ज्यांना बोलता येत नाही एवढ्या लहान वयोगटातली जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा तणाव जाणवतो. तणाव आणि आपण त्याचं सरळ रिलेशन लावू शकतो की चिडचिडेपणा. फार पटकन लक्षात कधी येतं की माणूस विनाकारण रागवायला लागला चिडायला लागला की समजून घ्यायचं की हा कुठल्या तरी तणावातून आहे. मग लहान मूल कसं कळेल तर ते क्रँकी होतं रडायला लागतं. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे जे बाळ आहे ते तणावाखाली आहे. शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यावर अभ्यासाचं तडपण आहे. आजकाल आपण प्रत्येकालाच असं वाटतं आपण रियालिटी शो बघतो मग माझ्या मुलाला नाचता यायला हवं गाणं म्हणता यायला हवं स्पोर्ट्समध्ये असायला हवं. यामुळे पण म्हणजे अपेक्षा जास्त वाढल्या आपण असं म्हणू शकतो. हा एक कारण आपण मनुष्यामध्ये म्हणू शकतो त्याच्यामध्ये. हो आणि दुसरा जो वर्ग आहे त्याच्यात ते कारणाशिवाय असतं. हां ते करण्याशिवाय. आणखी असंही आहे का की कुटुंबांमधला संवाद किंवा नकार पचवण्याची जी ताकद आपण म्हणतो ती थोडीशी आता सध्याच्या पिढींमध्ये किंवा आताच्या काळामध्ये ती कमी झाली आहे आणि त्याच्यामुळं असं काही हे जास्त दिसतं का आपल्याला मानसिक तणावाचं प्रमाण आपल्याला? मी जे म्हणते बदललेली जीवनशैली. काय झालंय की आपली जी पिढी होती आपल्याला भावंड होती आणि मग आता कुठेतरी आपण पण या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहोत. मग आपल्याला सगळ्या वस्तू वाटून घ्यायला लागायच्या आणि मग आपल्याला कधी मिळायचं नाही. मग आता काय झालंय की बऱ्याच कुटुंबांमध्ये एखादं मूल असतं आणि मग काय होतं की आईवडिलांचं असं मत असतं जी आपली पिढी आहे त्यांचं असं म्हणणं असतं की मला मिळालं नाही आहे ना मग मी माझ्या मुलांना ते देणार. मग मला फक्त एवढंच सुचवायचं आहे सगळ्या पालकांना की तुम्हाला जे मिळालं नाही ते तुम्ही देताय त्यांना पण मग तुम्हाला जे मिळालंय ते पण द्या. कारण तुम्ही त्यातून घडलाय. तुम्हाला जो त्रास घ्यावा लागला तुम्हाला जे एफर्ट्स घ्यावे लागले आज आपण जिथे पोचलोय त्याच्यासाठी तर तेही जर तुम्ही मुलांना दिलं तर त्यांना म्हणजे जेव्हा कुठली एखादी गोष्ट काहीतरी मेहनत करून मिळवावी लागते त्याची जी व्हॅल्यू असते ती अल्टिमेटली मुलांना कळेल. म्हणजे आणि मग तुम्ही म्हणालात तसं त्याचा परिणाम काय होईल तर एखादी गोष्ट आपल्याला न मिळणं हे साहजिक आहे स्वाभाविक आहे. मग आणि आपल्या पण अपेक्षा पालकांच्या अपेक्षा मुळात आपणच जेव्हा आपण आपल्या मुलांना प्रिन्स आणि प्रिन्सेस असं केलं तरी पण आपण त्यांना किंग आणि क्वीन नाही करू शकत. आपण मुलांना रस्त्यासाठी तयार करायला हवं कारण आपण मुलांसाठी रस्ता नाही तयार करू शकत. हे मुलांनी आणि पालकांनी सगळ्यांनीच समजून घ्यायला पाहिजे. अर्ध्याहून अधिक म्हणजे किमान कुमार वयापर्यंतचे जे तणाव आहेत ते याच्यातून कमी होतील. दुसरा मुद्दा कुटुंबांमधले विसंवादच म्हणायला हवे त्याला. काय झालंय की आपण प्रत्येकजण काहीतरी व्यवसाय काहीतरी नोकरी आजकाल कोणीही निवांत नसतं काहीतरी करत असतं आणि मग आपापला अख्खा दिवस गेलेला असतो आपण अख्खा दिवस बाहेर घालवतो. मग जेव्हा कुटुंबियांबरोबर येतो तेव्हा आपण ते शेअरिंग हा भाग राहिला नाही. याचं क्रेडिट म्हणायला हवा स्क्रीन. आपण एकतर लॅपटॉप टी व्ही किंवा मोबाईल या सगळ्यांमध्ये आपण काय झालं की आपण व्हर्च्युअली कनेक्ट व्हायला लागलोय पण प्रत्यक्षात आपण आपला मेंदू कसा घडवला आहे की माणसानी माणसाशी कॉन्टॅक्ट करायचा आणि स्क्रीनमुळे काय झालं की आपण कॉन्टॅक्ट करत नाही. मग त्याचा जो परिणाम आहे तो प्रत्यक्षात असा जाणवत नाही तोही व्हर्च्युअली जाणवतो. म्हणजे मग आपल्याला कळत नाही की हे सगळे जे तणाव आहेत ते कुठून यायला लागले पण ते आपल्या बिहेवियरमध्ये नंतर दिसायला लागतात. तर याचं कारण हे आहे विसंवादाचं कारण सांगण्याचा मूळ मुद्दा हा की कुठे गडबडलं हे कळलं ना की सुधारणा. मला हेही मान्य आहे की आपण स्क्रीन बंद नाही करू शकत पण आपण वेळ ठरवू शकतो की नाही मी आता घरी आले आहे तर मग आम्ही घरी पोचलो तर हा वेळ कुटुंबाचा
मग त्याच्यानंतर आपण आपले व्हॉट्सअपवर म्हणजे कुटुंबाचा क्वालिटी टाइम येस थोडक्यात आपण असं म्हणू शकतो. हा क्वांटिटीची गरज नाही, क्वालिटी तरी असावी. हो, हे आहे. आता मला असं असं एक विचारायचं आहे की आता ह्या मानसिक ताण फक्त शहरापुरताच नाही, तर ते ग्रामीण भागामधल्या पण अनेक लोकांना याच्याशी सामना करावा लागतो. हा तर एखाद्या जेव्हा अशा ग्रामीण भागातल्या लोकांना अशा पद्धतीचा जेव्हा मानसिक ताण येतो, तेव्हा त्यांनी कशा पद्धतीची कुणाची मदत घ्यायला हवी